मृत्यू हा शब्द ऐकताच माणूस अस्वस्थ होतो. आपल्याला तो ऐकायचा नसतो, विचारायचाही नसतो आणि शक्य असेल तर आयुष्यभर त्याच्यापासून पळायचं असतं. आपण मृत्यूला अशुभ मानतो, भीतीदायक मानतो आणि म्हणूनच त्याच्याबद्दल बोलणं टाळतो. पण एक कठोर सत्य आहे की मृत्यू टाळता येत नाही आणि दुर्लक्षही करता येत नाही. आणि आपण नेमकं तेच करत आलो आहोत. आजचा हा विचार, ही कथा, ही शब्द मृत्यूची भीती पसरवण्यासाठी नाहीत. हे शब्द आहेत आपल्याला जागं करण्यासाठी. कारण मृत्यू आपल्याला मरायला शिकवत नाही, तो आपल्याला जगायला शिकवतो. आपण लहानपणापासून एकच वाक्य ऐकत आलो आहोत आणि तेच वाक्य स्वतःला सांगत आलो आहोत की अजून वेळ आहे, अजून शिकायचं आहे, अजून कमवायचं आहे, अजून सेटल व्हायचे, अजून जगायचं आहे. असा प्रश्न आहे, अजून वेळ आहे हे सांगणारा कोण? घड्याळ का कॅलेंडर की आपला अहंकार? कोण सांगतो की अजून आणखीन वेळ आहे, आणखीन तू मरणार नाहीस, तुला भरपूर वेळ आहे, असं कोण सांगतो? तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही तर खरं आयुष्य सांगितलं जातं. माणूस उद्याच्या भरोश्यावर आजचा दिवस वाया घालवतो. तो आजच्या वेदनांना, नात्यांना, भावनांना नंतर या फोल शब्दात गुंडाळतो. पण मृत्यूला नंतर नावाची गोष्ट माहीतच नाही. मृत्यू कधीही येतो, कोणतीही नोटीस न देता. तो विचारत नाही तू तयार आहेस का बाबा, तो फक्त येतो. आणि जेव्हा तो येतो तेव्हा सगळे प्लॅन, सगळे स्वप्न, सगळ्या उद्याच्या गोष्टी तिथेच थांबवतात. माणूस स्वतःला वेगळं समजतो बरं का. श्रीमंताला वाटतं की मी खूप सुरक्षित आहे, तरुण स्वतःला अमर समजतो, प्रसिद्ध व्यक्ती स्वतःला मोठं समजते. पण मृत्यूसमोर सगळं समान असतं बरं का. मृत्यू गरीब पाहत नाही, तो श्रीमंत पाहत नाही, वय पाहत नाही, तो जात, धर्म, पद, प्रसिद्धी काहीच पाहत नाही. आज तो माणूस लाखोच्या गर्दीत उभा आहे, उद्या तो 4 लोकांच्या खांद्यावर असतो. काही भरोसा नाही. आज ज्याच्या आवाजाला लोक टाळ्या देतात, टाळ्या वाजवतात, उद्या त्याच्या नावावर लोक शांत होतात. मृत्यू हा आयुष्याचा शेवट नाही आहे, तो अहंकाराचा शेवट आहे. आपण आयुष्यभर पैसा कमवण्यासाठी झगडतो. पैसा वाईट नाही हो, गरजेचा आहे. पण प्रश्न पैशाचा नाही आहे, प्रश्न आहे त्यासाठी दिलेला किमतीचा. किती नाती आपण पैशासाठी दुर्लक्षित केली, किती वेळ आपण पैशासाठी विकला, किती आरोग्य आपण पैशासाठी गमावलं. आणि शेवटी मृत्यूच्या वेळी तोच पैसा एका कोपऱ्यात पडून राहतो. तो आपल्यासोबत येत नाही, तो आपल्याला वाचवत नाही, तो आपल्यासाठी बोलतही नाही. मृत्यू आपल्याला एक प्रश्न विचारतो, तू इतका साठा केलास, इतका पैसा जमवलास, जेव्हा तुला माहीत होतं की तू रिकाम्या हाताने जाणार आहेस. हे माहिती असून सुद्धा मनुष्य किती झटपट करतो बघा. एक दिवस मरणार आहे हे माहीत असून सुद्धा मला हे कमावायचे, मला हे करायचे, ते करायचे, सगळ्या काही कमावायच्या गोष्टी बोलतो. मृत्यू जवळ आल्यावर माणूस पैशाची नाही, वेळेची भीक मागतो बरं का. पैसा कितीही असू द्या. तो म्हणतो आईशी अजून बोलायचं आहे, वडिलांना समजून घ्यायचं होतं, लेकरा बाळासोबत वेळ घालवायचा होता. पण तेव्हा वेळ नसतो बरं का. कारण आपण आयुष्यभर नात्यांना अंतर ठेवलं होतं. आपण समजून घेतलं की नाती कायम असतात आणि वेळ मात्र तात्पुरता असतो. पण सत्य उलट आहे, वेळ येत जात राहतो, नाती मात्र तुटतात. मृत्यू जोरात ओरडत नाही हो, तो शांतपणे पश्चाताप देतो. तो आपल्याला आरसा दाखवतो, आपण काय केलं आणि काय केलं नाही. सगळ्यात जास्त वेदना या गोष्टीची असते की आपल्याकडे वेळ होता पण आपण वापरला नाही. मृत्यू आपल्याला घाबरवण्यासाठी नाही आहे, तो जगायला शिकवण्यासाठी आहे. तो सांगतो आज जगा, आयुष्य लांब नसतं पण खोल असू शकतं. शेवटी सोबत जाते ते फक्त एकच, आपण माणूस म्हणून कसं जगलो. पैसा, नाव, अहंकार सगळं इथेच राहतं. उरतं ते फक्त आठवणीतले माणसं. म्हणून उद्या नाही तर आज जगायला शिका, कारण मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. जर हे विचार आपल्याला आवडले तर एक लाईक जरूर करा आणि हो, त्या चॅनलला सबस्क्राईबही करा. कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही तर खरं आयुष्य सांगितलं जातं. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.